नमस्कार मंडळी. श्री स्वामी समर्थ. चला तर आपण संकल्पासह 11 गुरुवार कसे करायचे आहेत ते बघूया. आपण मी तुम्हाला आता स्टेप बाय स्टेप सांगते कसे करायचे आहेत ते. तर चला तर पहिल्यांदा महिन्याच्या पहिल्याच गुरुवारी सुरुवात करायची आहे. आपल्याला संकल्प धरून करायचा आहे सुरुवात. आणि पहिल्याच गुरुवारी संकल्प करायचे आहेत. त्यानंतर 3 महिने आपल्याला नॉनव्हेज खायचं नाही आहे आणि फक्त गुरुवारी आपल्याला ब्रह्मचर्य पाळायचं आहे. आणि श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृत या ग्रंथातील 1 ते 21 अध्याय पूर्ण वाचायचे आहेत. त्यानंतर 11 वेळा तारक मंत्र किंवा 1 वेळा तरी पठण करायचे आहे आपल्याला. 11 वेळा नाही जमलं तर 1 वेळा तर पठण करू शकतो. त्यानंतर 11 माळ किंवा 1 माळ श्री स्वामी समर्थ जप हा करायचाच आहे. शक्यतो 11 माळ करणे हे खूप योग्य असतं. तर चला तर तुम्हाला ही माहिती कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. माझ्या या व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. नमस्कार. श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी. श्री स्वामी समर्थ. आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत जो आपल्या सर्वांच्या आयुष्याशी निगडीत आहे. तो म्हणजे मनाची शांती. अनेकदा आपण छोट्या छोट्या संकटांनी अस्वस्थ होतो, पण ही कथा ऐकल्यावर तुम्हाला समजेल की शांत राहण्याचं सामर्थ्य काय असतं. एकदा गौतम बुद्ध आपल्या शिष्यांसोबत एका गावातून दुसऱ्या गावी जात होते. प्रवास मोठा होता आणि उन्हाचा तडाखाही होता. चालून चालून बुद्धांना तहान लागली. त्यांनी आपल्या एका शिष्याला जवळच असलेल्या एका तलावातून पाणी आणायला सांगितलं. शिष्य तलावापाशी पोचला, पण त्याने पाहिलं की काही लोक तिथे कपडे धुवत होते आणि नुकतीच एक बैलगाडी तिथून गेली होती. यामुळे तलावाचं पाणी पूर्णपणे गडूळ झालं होतं. माती वर आली होती. शिष्याने विचार केला, हे घाण पाणी मी बुद्धांना कसं काय देऊ. तो रिकाम्या हाताने परत आला आणि म्हणाला, गुरुदेव, तिथे पाणी खूप गडूळ आहे, पिण्यायोग्य नाही. बुद्ध काहीच बोलले नाहीत. अर्ध्या तासानंतर त्यांनी पुन्हा त्या शिष्याला पाणी आणायला पाठवलं. शिष्य पुन्हा तलावावर गेला, पण यावेळी त्याला आश्चर्य वाटलं. तलावाचं पाणी आता अगदी स्वच्छ आणि पारदर्शक झालं होतं. माती तळाला बसली होती. शिष्याने पाणी आणलं आणि बुद्धांना दिलं. बुद्धांनी पाणी घेतलं आणि शिष्याकडे बघून स्मितहास्य करत म्हटलं, बघितलंस, तुला पाणी स्वच्छ करण्यासाठी काहीच करावं लागलं नाही. तू फक्त थोडा वेळ दिलास आणि माती आपोआप तळाला बसली. आपलं मनही अगदी असंच आहे. जेव्हा मन अस्वस्थ असतं किंवा विचारांनी गडूळ होतं तेव्हा त्याला जबरदस्तीने शांत करण्याचा प्रयत्न करू नका. थोडा वेळ शांत बसा, संयम ठेवा. तुमचे विचार आणि अस्वस्थता आपोआप शांत होईल आणि मन पुन्हा स्वच्छ होईल. मित्रांनो, या कथेतून आपल्याला काय शिकायला मिळतं? जीवनात कितीही कठीण प्रसंग आले तरी शांत राहून घेतलेला निर्णय नेहमीच योग्य असतो. गडबडीत किंवा अस्वस्थ मनात कधीच महत्त्वाचे निर्णय घेऊ नका. कथा आवडली असेल तर नक्कीच लाईक करा.